प्रेमाची गोष्ट या मालिकेची टीम आता माझ्याबरोबर आहे आणि छान नटून थटून आलेत. खरं तर हे समीकरण एकत्र फार कमी बघायला मिळतं. चांगलं हसताना जे आज मी इथे बघते. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तिघांना. तुम्हालाही. कसे आहात आणि कसं वाटतं एवढी गर्दी, एवढी एनर्जी, एवढे फॅन्स सगळे भेटतात? खूप छान वाटतंय. कारण आता मगापासून तेच बोलतो मी की नवीन वर्षाची गुढीपाडव्याची इतकी चांगली सुरुवात होऊच शकत नाही. कारण सगळ्यांचे हसरे चेहरे सगळे इतके एक्सायटेड आहेत आम्हाला भेटायला. तितकेच आम्ही सुद्धा एक्सायटेड आहे सगळ्यांना भेटण्यासाठी. तर फार छान वाटतंय. वरदा किती खुश आहे? खूप खुश आहे कारण माझी पहिली वेळ आहे इथे गिरगावाला यायची आणि स्टार प्रवाहाबरोबर जोडल्या गेल्यानंतर माझं परिवार आणखीन मोठं होत गेलं आहे. आणि आता तर एवढं प्रेम आणि एवढी आपुलकी मिळते हे बघून खरंच खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं. भरून येतं कधी कधी. पण हीच ऊर्जा हेच मोटिवेशन घेऊन आम्ही पुन्हा काम करायला जाणार आहोत. नव्या उमेदीने नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत. पण नवीन वर्षाचा हा लुक फारच सुंदर आहे. कोणाला क्रेडिट आहे? स्वतःला. कारण सकाळी 6 वाजता उठून हे जे काही आम्ही सगळं मॅनेज केलं आहे हे खरंच क्रेडिबल आहे आमच्यासाठी. कारण स्वतः हेअर मेकअप आणि हे ड्रेपिंग करणं अवघड आहे. आय गेस तू पण रिलेट करशील या सगळ्याला. 6 वाजता सुटली सकाळी आवरण्यासाठी. अपूर्वा सुंदर दिसतेस नवारी साडीमध्ये. बरं ही आवडच आहे ना आधीपासून तयार होऊन जायचं शोभायात्रेला? येस. आणि आज विशेष मला आवड आहे कारण एरवी सावनी म्हणून मला हे सगळं करता येत नाही. कारण साड्या वेगळ्या असतात, त्याची ज्वेलरी वेगळी असते आणि स्टायलिंग पण वेगळी आहे. पण बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा मला नऊवारी नेसता आली आहे, ती पण लाल रंगाची. त्यामुळे मला विशेष कौतुक वाटते स्वतःचं. आणि आज मी स्वतः खुश आहे हे सगळं असं नट्टापट्टा करून. पण आता राज एकटाच इथे मुलगा आहे तुमच्या टीममध्ये. तर जरा तुझ्याकडनं दोघींना कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ देत. कशा दिसत आहेत? मी आल्याच त्यांना कॉम्प्लिमेंट दिल्यात की हे खूप अवघड आहे. या उन्हामध्ये इतकं सकाळी 5-6 वाजता उठून तयार होऊन इथे येणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. मुलांसाठी खूप सोपं असतं. तर एकदा दोघी खूप सुंदर दिसत आहेत प्लस त्यांची मेहनत. तर सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे आणि ते जमलेलं सगळ्यांनाच. खूपच आवडून आहे. बरं तुम्ही पण देऊन टाका त्याला एक कॉम्प. तू काय कसं एवढा मोठा पॉज घेतला त्यांनी. नाही काही घातला तरी छानच दिसतो राज. इज लाईक सिम्प्लिसिटी इज द बेस्ट थिंग टू इट. कशी कॉम्प्लिमेंट आहे? कायच बोलू बघ. सगळं तर ही मुक्त बोलून जाते. मग माझ्याकडे काही उरतच नाही. पण तो बडबड करतेस अशी. मैत्री झाली आहे ना दोघींमध्ये? तुम्ही आधी काम केलंय का? बसनाच मैत्रिणी आहोत. पण आता आमचं तिघांचाही एक वेगळा छान बॉन्ड आहे आणि मजा येते सेटवर सुद्धा. तू याआधी कधी शोभायात्रा अटेंड केली आहेस? हो गेल्या वर्षी गेली होती इथेच स्टार प्रवाहाच्या संदर्भात. खूप आणि मजा आली होती गेल्या वर्षी सुद्धा. फक्त गेल्या वेळी खूप चालत प्रवास होता तिथे त्यांना यावर्षी बेस्ट. हो. त्यामुळे तेव्हा वाट लागली होती. ऊन खूप होतं प्लस गर्दी होती. पण एक वेगळा आनंद असतो प्रत्येक वर्षाचा. तर ह्या वर्षी ही अरेंजमेंट आहे ही पण छान आहे. खूप इझी आहे ना. मस्त चाहत्यांना बघता सुद्धा येते, त्यांना भेटता सुद्धा येते. पण गुढीपाडवा आहे आपला पहिला सण हिंदू नवीन वर्षाचा. स्पेशल असतो अनेक अर्थाने. न्यू बिगिनिंग बद्दलचं आज विचारलं. हा गुढीपाडवा 2025 हे वर्ष काय काय स्पेशल घेऊन आहे? मी तर म्हणेन की हे वर्षसुद्धा स्पेशलच आहे. कारण प्रेमाची गोष्ट एका नवीन रूपात अजून नवीन स्लॉटमध्ये प्रेक्षकांसमोर येते आणि एक छान स्टोरी पुढेही आम्ही आता कॅरी करतो आहे. सो ते आहेच. पण यावर्षी एक ठरवलं आहे माझं असं मी की आरोग्यावरती लक्ष द्यायचं. कारण बराचसा वेळ माझा शूटिंगमध्ये निघून जातो. जो काही उरलेला क्वालिटी टाईम आहे तो ड्रायव्हिंगमध्ये निघून जातो. सो आता ठरवलं आहे की हेल्थवरती लक्ष द्यायचं. तुला पटतंय बघ माझं. एक मीम शेअर केलं होतं ऑटोमॅटिक गाडी चालवल्यावर. काय खूप मस्त होतं. काय स्पेशल आहे 2025 आणि हा 2025मध्ये आता रिअल लाईफमध्ये माझी नवीन फॅमिली आहे आणि त्यांना वेळ द्यायचा आहे. काम मॅनेज करायचं आहे. प्लस प्रेमाची गोष्ट आम्ही शूट करतोच आहोत. त्याच्यात नवीन ट्विस्ट आहेत. तर हे सगळंच कसं काय एकत्र ह्याचं समीकरण जुळवता येईल आणि सगळ्यांना वेळ देता येईल हाच प्रयत्न असेल. उखाणा घ्यायला लावणारे विचार करून ठेव. तोपर्यंत मी राजला विचारते काय स्पेशल आहे. नाही प्रत्येक गोष्टी म्हणजे आता नवीन वर्ष येणारं हे प्रोफेशनली बघितलं तर आमचा स्लॉट 1 वाजता शिफ्ट होते आमची सिरियलची टायमिंग. तर ते एक आम्ही वेगळ्या पद्धतीने हँडल करणार आहोत. तिथे एक वेगळ्या पद्धतीने आमचा प्रवास सुरू होईल. प्लस पर्सनल लाईफमध्ये म्हणाल तर आता मानसिक आरोग्य जसं आता ही शारीरिक बोलत होती पण तितकंच मानसिक आता इतकं महत्त्वाचं झालं आहे. तर माझा यावर्षीचं पूर्ण लक्ष हे इथे असेल की मेंटली किती स्टेबल राहता येईल, मेंटली किती शांत राहता येईल आणि बाकी गोष्टी आपण तितक्या अचीव करू शकतो जर आपलं डोकं शांत असेल. काही दिवसांपूर्वी लग्नाला 1 वर्ष झाल्याची पोस्ट केली होती. तर लाजतीये ती. अगं परवाच आली आहे ती. मग तर तयार झालाय का उखाण? आली आहे ती. आम्ही आपले काम करत होतो.
आता तर उखाणा झालाच पाहिजे. स्वरदा रेडी? नॉट रेडी. प्रेमाची गोष्ट सुरू झाली. गुढीपाडवाचा सण आला. सिद्धार्थरावांचं नाव घेते. तुम्ही सगळे वरणभूत भात तूप खावा. वरण भात तूप हे इकडनं आलंय. आज काय घरी काय स्पेशल आहे जेवण? अपूर्वाने तर मगाशी ग्लिम्स दिलंय आणि ती वाट बघते की कधी घरी जाते. मी सिरियसली वाट पाहते की एकदा सगळ्या प्रेक्षकांना भेटून झालं, छान मज्जा मस्ती करून झाली की पटकन घरी जायचं, गरम गरम वरण भात तूप, त्याच्यावर मस्त लिंबू पिळायचं, जेवायचं छान, AC लावायचं आणि झोपायचं. तुमचे काय प्लॅन आहे? हेच आहे सेम. काही वेगळं प्लॅन नाही आमचं. सेम हेच करणार आहोत. बऱ्याच दिवसांनी आम्हाला सुट्टी मिळाली आहे आज, सो आम्ही एक्सायटेड आहोत की छान जेवायचं. पण मिळाली आज. सुट्टी पण आहे. सुट्टी आहे. आता मी इथून घरी जाईन. मॉलीने पुरणपोळ्या बनवल्या असतील, मग जाऊन आम्ही मस्त दोघे एन्जॉय करू आणि आजचा दिवस मिळणार. नशीबवान नवरा आहे हा. मी मॉलीला सिरियल मध्ये पण नशीबवान आहे आणि रिअल लाईफ मध्ये पण आहे. काय वाटतं? तू तर उखाणा घेतला, आपण जरा राजलाही सांगूया का घ्यायला उखाणा? आता तू मॉलीचं नाव घेतलंस आहे सेन्स तर. ए गुगल काय टास्कच आहे बाबा. Actually तुला ना एक हिंट होती की मी हिला सांगितलं म्हणजे तुझ्याकडे येऊ शकते. आता हे नसेल कारण आमचं खूप जुनं आहे. सोपं. ए यार. भाजीत भाजी मेथीची, मॉली माझ्या प्रीतीची. आणि अशा वेळेला अवनीनी मदत केली आहे त्याला. पण मजा आली गप्पा मारून. थँक्यू सो मच. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मजा करा, घरी जा, पुरणपोळी वरण भात तूप खा मस्त. ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी. चला आम्ही तर वाटच बघते. चला थँक्यू. थँक्यू.